नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड पदभरतीमधील जे राहिलेले निकाल होते खूप महत्त्वाचे असे ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि सर्व गट ड पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक आलेले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांच्या फेसबुक पेजवरती महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तात्काळ या ठिकाणी जे आहेत नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत आणि 2 मार्च 2024 पर्यंत ही पूर्ण प्रोसेस जी आहे भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तर खूप फास्ट पद्धतीने ही प्रोसेस राबवली जाते मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता ही पोस्ट जी आहे ती या ठिकाणी आरोग्य विभागाने शेअर केलेली अशा पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सुपरविजन देखील केलं जात आहे. चांगल्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी फास्ट पद्धतीने ही पदभरती जी आहे ती पूर्ण करण्यात येत आहे. तर 2 मार्चपर्यंत ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आज मित्रांनो या ठिकाणी MPHW या ठिकाणी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर हे जे पद आहे याचे पेसा आणि नॉन पेसा दोन्हीही पदांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत गट क मधले. तर या ठिकाणी पाहू शकता जसं की मित्रांनो आपण जर बघितलं नॉन पेसा नांदेड कार्यालय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला निकाल पाहायला भेटेल. MPWसाठी तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं सिलेक्ट झालेलं आहे का, किती मार्क्स पडलेले आहेत मित्रांनो. कारण की MPHW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर या पदासाठी सर्वात जास्त जागा गट क मध्ये होत्या मित्रांनो. तर या ठिकाणी जर बघितलं तर पहा ओपन जनरलमधून जे WL म्हणजे वेटिंगवरतीही विद्यार्थी आहेत 128 वरती वेटिंगवरती आहेत आणि 174 वरती 164 वरती या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा ओपन एक्स सर्व्हिसमॅन, ओपन SP, त्यानंतर ओपन PT, ओपन PA हे सर्व मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी वाईज दिलेले आहे. SC, त्यानंतर ST कॅन्डिडेटमध्ये जनरलमधून पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी 98 वरती सिलेक्शन झालेलं आहे STमधून आणि वेटिंग लिस्टला मित्रांनो 90 वरती या ठिकाणी विद्यार्थी आहेत. त्यानंतर पहा NTC, SBC, OBCमध्ये देखील मित्रांनो सिलेक्शन 124 वरती सिलेक्शन झालेलं आहे MPW या पदासाठी मित्रांनो मल्टीपर्पज हेल्थ वर्कर या पदासाठी. तर प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी लिस्ट लागली. प्रत्येक PDF फाईल तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो मित्रांनो. तिथून तुम्ही पूर्ण जिल्ह्यांच्या PDF फाईल पाहू शकता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सर्व ग्रुप Dचे पहा व्हेरिफिकेशन शेड्यूल सिव्हिल सर्जन जनरल हॉस्पिटल रायगड, त्यानंतर पुणे सिव्हिल सर्जन जसं की पुण्याचं पहा मित्रांनो ग्रुप Dचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल आलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता ग्रुप Dमध्ये मित्रांनो पहा सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड पदभरती समुपदेशन वेळापत्रक. तर हे गट डचं पाहू शकता सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे. त्यानंतर पहा याच्यामध्ये तुम्हाला 21 तारखेपासून 21 फेब्रुवारीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुण्याचं चालू होईल 22 फेब्रुवारीपर्यंत आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या PDF फाईल देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पूर्ण टाईम टेबल दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार पहा. नांदेड, त्यानंतर कोल्हापूर हे ग्रुप Dचे सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सकसाठी तुम्ही जे अप्लाय केलं होतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं मित्रांनो मेंटल हॉस्पिटलचे जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत प्रत्येक जिल्ह्याचे ते देखील तुम्हाला दिलेले आहेत. पहा मलेरिया ऑफिस असेल ग्रुप Dमधला, त्यानंतर मित्रांनो व्हेरिफिकेशनसाठी DMO सांगली, त्यानंतर मलेरिया ऑफिस, त्याच्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट हेल्थ सर्व्हिस SPHL ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे असतील. त्यानंतर मित्रांनो सिव्हिल सर्जनचे काही अजून या ठिकाणी आहेत. त्यानंतर जॉईंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस MFWD पुणे त्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं या ठिकाणी टाईम टेबल आलेलं आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन शेड्यूल रिजनल मेंटल हॉस्पिटल नागपूर मेंटल हॉस्पिटल देखील या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल. तर सर्व PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. तर हीच महत्त्वाची तुम्हाला गोष्ट मित्रांनो सांगायची होती जे की MPW या पदासाठीचे भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी रिझल्टची वाट पाहत होते. MPHW जी पद आहे मित्रांनो यासाठी सर्वात जास्त जागा होत्या त्याचा रिझल्ट लागलेला आहे गट कचा आणि गट डचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे या ठिकाणी मित्रांनो तुमचे वेळापत्रक आलेले आहेत. 2 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.